आयुष्याची वाऱ्यावरची वरातच चाललेली आहे खरं. आणि वाऱ्यावरची वरात ही एकट्या दुकट्याची असूच शकत नाही. माझ्याकडे ज्ञान वाटायलाच आहे की नाही, आयुष्यभर वाटलंच आहे, काही घेतलेलंच नाही, माझे हात जन्मभर असेच आहेत. की जेव्हा आपला मराठी तरुण व्यवसायात उतरतो तो एखाद्या पार्टनरला घेऊन उतरतो आणि मग तो सगळं त्याने तिथे लावलेलं असतं आणि अशा वेळेस आहे ना पार्टनरशी काही कारणाने त्याचं बिनसतं, कधीतरी पार्टनर धोका देतो किंवा इगो इश्यूज येतात. तर असे अनुभव तुम्हालाही आले असतील तर तुम्ही कसं डील केलंय? असंच मी तरुणांना मदत करताना जवळचे 2 तरुण होते. त्या तरुणांना मी आमच्या कल्याण नगरी नावाची स्कीम आम्ही बांधली. कल्याण नगरीच्या स्कीममध्ये त्यांना मी घेतलं पार्टनर म्हणून. पण पार्टनर म्हणून नाही कधी कोणाला घेतलं, त्याचा मी तुम्हाला विस्ताराने सांगतो. तो पार्टनर हा भयंकर धोकादायक प्रकार आहे. त्या दिवशी त्या साईटवर गेल्यानंतर मस्तपैकी आमच्या सेल्स ऑफिसचं दार बंद होतं. म्हणलं हा काय प्रकार आहे, आणि आतमध्ये बिअरची पार्टी झाली. बरं. सगळी दुकानं विकली गेलेली आहेत. मला एक क्रिमिनल नोटीस आली की आम्ही तुमचं दुकान विकत घेतले, तुम्ही एकच दुकान दुसऱ्यांना कसं विकलं, पोलिसात तक्रार. तेव्हा कानाला खडा लावला, पार्टनरशिप नको, तुमच्या अंगात लबाडी हवी. मी नाही म्हणता, माझ्या भाषणात म्हणतो. कोणाचं वाक्य आहे? समर्थ रामदासांचं वाक्य. तुमच्या अंगात लबाडी हवी की किती, तर समोरच्या अंगातली ओळख येण्या एवढी. मग तुम्हाला करायचं असेल तर काय करायला पाहिजे? तुम्हाला खरंच सांगतो, तुम्ही एखादा तरुण, जे मी करतोय, तुम्ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी काढा. पण मी ऑलवेज ध्येयाने चाललो, स्वप्नांनी चाललं. स्वप्न बघत होतं, ध्येय बघत होतं. अरे एक दिवशी टेलिफोन पुसणारा का असे ना, पण मी एक दिवशी CMD असे. नमस्कार, DSK टॉक्स या यूट्यूब चॅनलवर मी श्रीपाद सुपणेकर आपलं स्वागत करतो. आता तुम्ही म्हणाल मी इथे काय करतो, तर मीही तुमच्यासारखा DSKचा एक मोठा फॅन आहे. आणि आपले DSK सर म्हटलं तर ते बिझनेसचं एक चालतं बोलतं विद्यापीठ आहे. त्यामुळे त्यांचे सगळे एपिसोड्स मी शेवटपर्यंत बघतो. पण हे एपिसोड बघत असताना माझ्या मनात काही प्रश्न यायचे. तर मी सरांना विचारलं की सर, माझ्या मनात काही प्रश्न आहेत. तर सरांनी मोठ्या मनाने मला सांगितलं की तूच पॉडकास्टमध्ये ये आणि मला प्रश्न विचार. त्याबद्दल DSK सर तुमचे खूप खूप धन्यवाद. आपण खूप दिवसांनी भेटतोय. मित्रा, अरे तू वाऱ्यावरची वरात पाहिली का चंद्रकांत काळेची? हो. अरुण नलावडे मस्तपैकी कथा सांगायला सुरुवात करतात वाऱ्यावरची वरात, तेवढ्यात तो चंद्रकांत काळे गरुड छाप तपकीर करत घुसतो आतमध्ये आणि त्या प्रवेशात भाग घेतो. त्याला गरुड छाप विकायची असते, पण तू गरुड छाप विकणार नसल्यामुळे तुझा मोस्ट वेलकम आहे. ही आयुष्याची वाऱ्यावरची वरातच चाललेली आहे आणि वाऱ्यावरची वरात ही एकट्या दुकट्याची असूच शकत नाही. एकपत्री प्रयोग आणि वाऱ्यावरची वरात जमीन आसमानाचा फरक आहे. असंख्य लोक येतात आणि जातात, लाटा एकमेकात मिसळतात, जातात, फुटतात, गाजेसारखे वाजतात, कधी गर्जनाही करतात, आणि त्याच्यातनं सगळ्यातनं आयुष्य उभं राहत असतं. तसं माझं आयुष्य तुमच्यासारख्या मित्रांनी ते उद्भवलेलं आहे, उभं केलेलं आहे. आणि आज तुझ्यासारखा लाडका मित्र मला, मित्रांनो याची ओळख करून द्या. हा माझा लेखणी आहे. आधी माझे जे काही जाहिराती आहेत, काय आहेत, ते शरद देशपांडे बघायचे सगळे. ते गेले देवाघरी, त्याची गादी या माझ्या आवडत्या मित्रांनी घेतली. आणि तुम्ही जे म्हणता DSK काय काय लिहिता, बडबड करतो, लिहितो, पण माझ्या लेखणीतला आत्मा, माझ्या बोलण्यातला आत्मा, माझं सगळं काही आहे तो हा श्री आहे. आणि त्याने इतके एपिसोड बघून, अरे DSK तुम्हाला कोणी विचारत कसं नाही? बायको विचारते माहिती आहे, बायकोला घाबरतं माहिती आहे मी, पण मित्रांना का नाही, म्हणून तो आज आलेला आहे. आणि चला, या रूपाने एक नवीन रंगत संगत घडेल, नवीन ज्ञानाची कवाडं उभी राहतील. तुमचे काही प्रश्न असतील, काही असतील, तर त्या रूपाने हा आमचा श्री विचारेल आणि आम्ही उत्तर द्यायचा प्रयत्न करू, जेणेकरून मला ज्ञान वाटायचा जो आनंद आहे, आता माझ्याकडे ज्ञान वाटायलाच आहे की नाही, आयुष्यभर वाटलंच आहे, काही घेतलेलंच नाही, माझे हात जन्मभर असेच आहेत. त्यामुळे आता ज्ञान वाटतं, आणि या ज्ञान वाटायच्या यज्ञामध्ये, या ज्ञान वाटण्याच्या या वाऱ्यावरच्या वरातीसारख्या गमतीशीर पण प्रयोगाबरोबर ज्ञान वाटून हसत खेळत ज्ञान वाटण्याच्या कार्यक्रमात श्री तुझं स्वागत आहे. यस, अगदी सर. तुम्ही जसं म्हटलात की ज्ञान वाटताय तुम्ही, पण ह्या ज्ञानामुळं आम्हाला इतका फरक पडतो, मला स्वतःला त्याचा खूप फायदा झालेला आहे. तर आपण पॉडकास्टला सुरुवात करूया. आणि माझा सर्व मित्रांच्या वतीने एक पहिला प्रश्न असा आहे की जेव्हा आपला मराठी तरुण व्यवसायात उतरतो तो एखाद्या पार्टनरला घेऊन उतरतो आणि मग तो सगळं त्याने तिथे लावलेलं असतं आणि अशा वेळेस आहे ना पार्टनरशी काही कारणाने त्याचं बिनसतं, कधीतरी पार्टनर धोका देतो किंवा इगो इश्यूज येतात. तर असे अनुभव तुम्हालाही आले असतील तर तुम्ही कसं डील केलं याच्याशी? माझ्या आयुष्यात असा एकदाच अनुभव आला, तो सांगायला हरकत नाही, फक्त त्या पार्टनरची नावं घ्यायची गरज नाही. असंच मी तरुणांना मदत करताना जवळचे 2 तरुण होते. त्या तरुणांना मी आमच्या कल्याण नगरी नावाची स्कीम आम्ही बांधली.
कल्याण नगरीच्या स्कीममध्ये त्यांना मी घेतलं पार्टनर म्हणून. शिकतायत मुलं अशा त्याने. आता मी असे असंख्य तरुण उभे केले, पण पार्टनर म्हणून नाही कधी कोणाला घेतलं. त्याचा मी तुम्हाला विस्ताराने सांगतो. तो पार्टनर हा भयंकर धोकादायक प्रकार आहे. बरं, कधी कोणाचा इगो दुखवेल, कधी कशामुळे कोणाचं बिनसेल हे सांगता येत नाही. मग पार्टनर ज्याला घ्यावं की ज्याचं तुमचं आयुष्यभर जमणार आहे, प्रेम जमणार आहे, मैत्री जमणार आहे, कधी दुरावा येणार नाही, अशी बायकोच असते. बायकोला पार्टनर करा ना, कशाला बाहेरच्याला पार्टनर घेतात, जे मी केलं माझ्या आयुष्यामध्ये. आणि मग पार्टनरशिप करण्यापेक्षा म्हणजे माझा जो वाईट अनुभव आला, तुम्ही जो मला विचारला असतील तो, की तिथे त्यांना मी घेतलं पार्टनर, सगळं झालं. एके दिवशी मी साईटवर गेलो. मी कुठल्याही साईटवर सरप्राईज जातो. माझी साईटवर जायची यायची वेळ माझ्या ड्रायव्हरला पण माहीत नसतं की मी आता कुठे चाललो आहे. आणि मग साईटवर गेल्यानंतर डायरेक्ट मी याच्यावर जातो, जिथं काम चाललंय तिथे जातो. त्या दिवशी त्या साईटवर गेल्यानंतर मस्तपैकी आमच्या सेल्स ऑफिसचं दार बंद होतं. म्हटलं हा काय प्रकार आहे, आणि आतमध्ये बिअरची पार्टी झाली होती. बर, खवळलो. आता त्यांच्या दृष्टीने तरुण आहेत सगळे, खरं. मी पण तरुण आहे, ते तरुण आहेत. त्याच्या काय झालं, आज शांतपैकी दुपारची वेळ झाली, साहेब बिअर पिल्याने काय होतं? पार्टी करूयात. आणि पण मग अशा वेळेला जर रागावर कंट्रोल पाहिजे, तो माझा राहत नाही. माझ्या आयुष्यातले माझे दोनच डोकेदुखी, माझे जे ड्रॉबॅक विचारलं तर माझा रागावर कंट्रोल राहत नाही. मला सत्याच्या विरुद्ध, ग्राहकाच्या विरुद्ध, परिस्थिती विरुद्ध, जसे बिअरचं झालं, असं काही झालं की भयंकर राग येतो. आणि मग त्यावेळेला जे मी माझ्या कित्येक भाषणात पूर्वी सांगितले की देवाने जेव्हा तुम्हाला पृथ्वी तलावर पाठवलं ना, तेव्हा तुम्हाला कोणाला माहिती नाही, अरे तुम्ही श्रीमंत आहात, तुम्ही 2-2 कारखान्याचे मालक आहात. मग ते कुठले कारखाने? एक साखरेचा कारखाना जो तुमच्या जिभेवर देवाने ठेवलाय, अरे तुम्ही मालक आहात. एक बर्फाचा कारखाना डोक्यावर ठेवलाय, मालक आहात. हे भाषणातलं वाक्य मी मात्र त्या वेळेला विसरून जातो आणि ताट 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 थैथयाट सुरू होतो माझा. तो पुढे मला घातक ठरतो. तसंच झालं. मग पुढे त्यांनी मला धडा शिकवायला, मग हे जे असतात, तुम्ही सिनियर पार्टनर असतात, तुम्हाला व्यक्तिमत्व असतं, तुम्हाला ते मोठा म्हणून मान देतात, कोणी गुरु म्हणतं, कोणी काय म्हणतं, मग तोंडावर काही करता येत नाही. त्यांनी काय केलं, पार्टनरशिप इतकी धोकादायक आहे. आम्ही तिथली सगळी दुकानं विकून टाकली होती. सगळं हाऊसफुल झालं होतं. ते आमचं कुठलंही प्रोजेक्ट हाऊसफुल होता, हा आमचा अजून एक आनंदाचा क्षण असतो. आणि त्याच्यानंतर सगळी दुकानं विकली गेलेली. मला एक क्रिमिनल नोटीस आली की आम्ही तुमचं दुकान विकत घेतलं, तुम्ही एकच दुकान दुसऱ्यांना कसं विकलं, पोलिसात तक्रार केली. म्हणजे मी कधी विकलं? तर त्या पार्टनरने तेच दुकान त्याच्या ओळखीच्या माणसाला विकून टाकून पैसेही घेतले. आता कायदा काय सांगतो, कायदा पार्टनरशिप फर्ममध्ये पार्टनरनी जर काही केलं तर तुम्हाला बंधनकारक असतं. आता कायद्यात झालं मी विकलं, त्याने विकलं, फजिती व्हायची वेळ आली. बरोबर. अरे बापरे, आता पोलीस काय त्रास देणार. आणि खरंच एकाला विकलं गेलं. कशामुळे? पार्टनरनी, मला पण अधिकार आहे, डीएसकेना थोडाच एकदा अधिकार आहे, म्हणून मग त्यांनी विकू शकला. तेव्हा कानाला खडा लावला, पार्टनरशिप नको. तो पार्टनर म्हणेल ते त्याच्या पुढे हात टेकले, त्याला पाहिजे ते पैसे दिले आणि विषय संपवला. त्या दिवसापासून एक अक्कल शिकवली की नाही, पार्टनरशिप ही डेंजरस आहे. हेच जर माझी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असती, ही माझी लिमिटेड कंपनी असती, किंवा आता नवीन कायद्यांनी LLP आली ती असती, तर कदाचित हा विषय आला नसता. परंतु पार्टनरशिपचा हा धोका आहे. तुमचा पार्टनर तुम्हाला विचारल्याशिवाय जे काही करेल ते तुम्हाला 5,000% बंधनकारक आहे, कायद्यात लिहिलेलं आहे. म्हणून पार्टनर निवडताना अतिशय चांगला असेल, हक्काचा असेल, असं तो काही करणार नसेल. कधी भांडलो, जसे संसार, हल्ली नवीन पिढी काय भानगड नाही, लवकर लवकर तोडतात संसार. पण आमच्या पिढीतले संसार किती भांडा, मारामाऱ्या करा, काही करा, संध्याकाळ झाली की परत एकत्र गुलगुल बोलायला. आता तसे राहिलेले नाही आहेत असं दिसतं. त्यामुळे पार्टनर हा विश्वासातला पाहिजे, आपला पाहिजे, जो आपल्या सुखदुःखात साथीला असेल. त्याच्या हाताला सुई टोचली तर आपल्या हृदयाला ती टोचल्यासारखं वाटलं पाहिजे. अशा प्रकारे पार्टनरशिप असेल तरच तुम्ही करा, नाही तर करू नका मित्रांनो. आणि मग मीच म्हणतो माझ्या भाषणात की अरे तुमच्या अंगात लबाडी हवी. मी नाही म्हणता, माझ्या भाषणात म्हणतो. कोणाचं वाक्य आहे? समर्थ रामदासांचं वाक्य. तुमच्या अंगात लबाडी हवी की किती? तर समोरच्या अंगातली ओळख येण्या एवढी. कोणी येऊन तुम्हाला थपडी मारून जाता कामा नये. तुम्हाला तेवढी हुशारी पाहिजे, तेवढी ओळख देण्याएवढी लबाडी तुमच्या अंगात ठेवा, जेणेकरून समोरचा पार्टनर कुठे बेंचल काय होईल. आणि दुसरं, समजा बिनसला, भडकला, डोक्यावर बर्फान खडी सकरडी, डीएसकेनं जे जमलं नाही ते तुम्ही ठेवा. तेवढ्यापुरतं गोड बोलून बाजूला हा, त्याला हात जोडा. आपलं नाही पटत आहे बाबा, चल आपण वेगळे होऊ, जे काही पैसे वाटून घ्यायचे ते घेऊ आणि बाहेर पडा. मग तुम्हाला करायचं असेल तर काय करायला पाहिजे? तुम्हाला खरंच सांगतो, तुम्ही एखादा तरुण, जे मी करतोय, तुम्ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी काढा. प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये तुमच्याकडे शेअर्स 76% ठेवा, त्या तरुणाकडे 24% ठेवा. तर तुम्ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी काढा, 76% शेअर तुमच्याकडे ठेवा. कायदे, आता हे कुठनं ज्ञान आहे? तर कायद्यात ते वाचून. 76% ज्याच्याकडे होल्डिंग आहे, ज्याच्याकडे 24% आहे, तो तुम्हाला काही करू शकत नाही.
कुठल्याही परिस्थितीमध्ये. कुठलाही महत्त्वाचा निर्णय तुमच्याकडे जर 75% असेल आणि समोरच्याकडे 25% असेल तर काही महत्त्वाच्या गोष्टी कायद्यातल्या 3-4 असतात. कंपनीमध्ये मोठी काहीतरी उलाढाल करणे, चेंज ऑफ वर्क करणे, त्याला 76% व्होटिंग लागतं आणि त्याच्यामुळे त्याला 24% तुम्ही हिस्सा पण दिला, भांडवल तुमचं आहे, सगळं तुमचं आहे. त्याला ॲडिशनल प्रॉफिट द्यायचं असेल तर तुम्हाला एक वेगळं ॲग्रीमेंट करून ते पण प्रॉफिट त्याला देता येईल तुम्हाला द्यायचं असेल तर. पण कायद्याने त्यांनी तुम्हाला कुठे अडचणीत आणून द्यायचं नसेल तर तुम्ही प्रायव्हेट लिमिटेड करा. आणि प्रायव्हेट लिमिटेड हे गुबगुबीत नाव आहे, खरं तर लिमिटेड. माझ्या आयुष्यामध्ये टेलिफोन पुसता मला स्वप्न पडायचं की एक दिवशी जसं मी किर्लोस्करांचा फोन पुसायचो, त्यांच्या दारावरची पाटी असायची, SL किर्लोस्कर, चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर. मी कॉमर्सचा विद्यार्थी, आमच्याकडे कंपनी ऑर्गनायझेशन नावाचा सब्जेक्ट असायचा, त्याच्यामध्ये हा विषय शिकवला जायचा की कंपनी ऑर्गनायझेशन कशी असते, सगळं बोर्ड ऑफ डायरेक्टर असतो, चेअरमन असतो, मॅनेजिंग डायरेक्टर असतो. त्या स्वप्नामध्ये मी माझी पहिली कंपनी, भारतातला सगळ्यात मूर्ख म्हणला तरी हरकत नाही, 91 साली मी माझी पब्लिक लिमिटेड केली. बिल्डिंग लाईन मधला कदाचित मी पहिला किंवा दुसरा पब्लिक लिमिटेड करणारा असो. बिल्डिंग लाईन मध्ये कोणी शहाणा माणूस करत नाही. आजही कोणी खूप पब्लिक लिमिटेड कंपनी तुम्हाला सापडणार नाही त्याच्यामध्ये. पण मी ऑलवेज ध्येयाने चाललो, स्वप्नांनी चाललो. स्वप्न बघत होतं, ध्येय बघत होतं. अरे एक दिवशी टेलिफोन पुसणारा का असे ना, पण मी एक दिवशी CMD असेल, चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर. आणि त्याप्रमाणे जसा मला म्हणजे 1966-67चं स्वप्न, 69 साली टेलिफोन पुसायला सुरुवात केली, ते प्रोप्रायटरी होती. पार्टनरशिप मी कधीच केली नाही. अंबर एंटरप्राइजेस असेल, माझं पेंटॉल असेल, ना तर JK वुडवर्क असेल, भागीदार होते कोण, माझे वडील, माझा भाऊ, माझी बायको, हे माझे भागीदार तिथे असतील पार्टनरशिप फर्ममध्ये. पार्टनरशिप फर्मला पार्टनर लागतो, एकट्याच्या फर्मला प्रोप्रायटरी म्हणतात. आणि मग तिथे असं करता करता म्हणजे 69 साली सुरू झालेला प्रवास, त्याच्यानंतर 21 वर्षाने 91 साली, कारण मी 80 साली बिल्डर झालो, DS कुलकर्णी अँड कंपनी पार्टनरशिप फर्म काढली, त्यातही पार्टनर माझा भाऊ, माझी बायको, माझा मुलगा नाही सॉरी, त्याला मुलगा मायनर होता, वडील, अशा त्याचे रूपांतर मी पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये केलं. पार्टनरशिप फर्म चालू ठेवली, DS कुलकर्णी डेव्हलपर लिमिटेड. आणि मग त्याचा पहिला शेअर पण आणला पब्लिक इश्यू. तुम्हाला कोणाला आठवत असेल, माधुरी दीक्षित मॅडम आमच्या बोर्डावर होत्या. आणि शेअरच्या एक आठवडा ती मुंबईमध्ये बॉम्बलास्ट झाला, 93ची गोष्ट ही. आणि आमचा शेअर मस्त वॉशआउट झाला आणि तो दोन्ही अर्थाने गाजला की अरे बॉलिवूडमध्ये मे बी नंबर 1, पण स्टॉक मार्केटला फ्लॉप शो. कुठेही कशीन का होईना गोडच प्रसिद्धी मिळते, त्याला का वाईट प्रसिद्धी नाही म्हणतात. पण म्हणून मग पब्लिक लिमिटेड कंपनी अजून चांगली, पण ती हे असते. पण प्रायव्हेट लिमिटेडमध्ये कुठल्याही बिझनेसमध्ये जर केला तुम्ही, तुमचे आवडते लोक घेतले, त्यांना डायरेक्टर बनवलं, सगळं झालं, 76% शेअर होल्डिंग ठेवले तुमच्याकडे, तर तुम्हाला उरलेल्या लोकांकडनं धोका नाही. बाकी कायदेशीरच काम करायचं आहे. खोटं काम केलं तर तुमच्याकडे भले 76% शेअर असू दे, नाही तर 100% असू दे, खोट्याला माफी नाही. पण तुम्ही जर तुमचा प्रश्न होता पार्टनरला, तर घ्या ना त्याला पार्टनर म्हणून 24%. तो म्हणे मला 24% नफ्यात नाही समाधान. बाबा तुला किती पाहिजे, 50% पाहिजे, चल उरलेले तुला 26% मी वेगळ्या रूपाने देतो, त्याच्याशी ॲग्रीमेंट करतो, होणाऱ्या प्रॉफिटचे एवढे, बिकॉज यू आर हँडलिंग द मॅनेजमेंट. पण तू कुठे परस्पर सही करून कोणालाही त्या कंपनीला अडचणीत आणू शकत नाही, असा हा व्यवहार आहे. पण सर, तुम्ही सुरुवात केली ती छोट्या छोट्या व्यवसायांनी, आणि आपले असे तरुण मित्र खूप आहेत की जे छोटे छोटे व्यवसाय सुरू करतात, पार्टनरशिपमध्ये करतात आणि तिथं ते फसवले जातात. मग त्यावेळेला एक आत्मविश्वास डगमगतो किंवा माणूस तिथे खजील होतो की आता पुन्हा नोकरीकडे जावं का. तर या केसमध्ये तुम्ही काय सांगाल तरुणांना? घरासाठी काडी काडी जमवतात माणसं, टुमदार स्वप्नात रंगतात माणसं, छान छान घरात राहतात माणसं. जेव्हा भेटतात घराला घरपण देणारी माणसं, घराला घरपण देणारी माणसं. DSK, घराला घरपण देणारी माणसं.